बांधकामामुळे घराला होणाऱ्या नुकसानीबाबत विचारणा केली असता एका महिलेस लोखंडी रॉड आणि लाकडाने जबर मारहाण केल्याची घटना रविवार पेठ जोशी गल्ली इथं घडली। शेजारी सुरू असलेल्या बांधकामामुळे स्वतःच्या घरास नुकसान होत असल्याबाबत विचारणा करताना चौघा जणांनी मिळून लोखंडी रॉड आणि लाकडी बांबूने महिलेस जबर मारहाण केल्याची घटना रविवार पेठ जोशी गल्ली इथं घडली। या प्रकरणी पंकज इंगळे, नंदिनी इंगळे, आशिकेश शिंदे, अनिकेत शिंदे सर्वजण राहणार जोशी गल्ली रविवार पेठ यांच्याविरुद्ध जोडवाई पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेबाबत मीनाक्षी नंदू भोसले यांनी फिर्याद दाखल केली। दिनांक 13 मे रोजी मीनाक्षी नंदू भोसले या आपल्या घरी असताना त्यांच्या घराशेजारी राहणारे पंकज इंगळे हा त्याच्या जुन्या घराच्या बांधकामाचं पाडकाम करत होता। यामुळं मीनाक्षी नंदू भोसले यांच्या घराच्या पिलरला ब्रेकरनं फोडत असल्यानं याबाबत त्यांनी विचारणा केली। यावेळी पंकज इंगळे, त्याचा मेव्हणा आशिकेश शिंदे, अनिकेत शिंदे तिथं आले व त्यांनी तिथे पडलेल्या बांधकामावरील बांबूचा तुकडा घेऊन मारहाण करण्यास सुरुवात केली। दरम्यान पंकज इंगळे याची पत्नी नंदिनी इंगळे यांनी बांधकामावरील लोखंडी रॉडनं आपल्या डोक्यात आणि उजव्या खांद्यावर जबर वार केले, अशी फिर्याद मीनाक्षी नंदू भोसले यांनी जोडवाई पेठ पोलीस ठाण्यात दाखल केली। या फिर्यादीवरून जोडवाई पेठ पोलिसांनी पंकज इंगळे, नंदिनी इंगळे, आशिकेश शिंदे, अनिकेत शिंदे सर्वजण राहणार जोशी गल्ली रविवार पेठ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला। घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत। मी घरामध्ये माझा मुलगा मी दोघं मायलेकर होतो। त्याच्यामध्ये कसं झालं, मी बोलले की त्यांना ए बाबा हळूहळू काढ, माझ्या भीतीला धक्का बसला म्हणून मी त्याला सांगितल्यावरती त्याची बायको भराभरा शिव्या द्यायला लागली। मग शिव्या द्यायला लागल्या का नाही की हे अनिकेत शिंदे, आशिकेश शिंदे, पंकज इंगळे डायरेक्ट माझ्या घरात शिरले। डायरेक्ट माझ्या घरामध्ये शिरल्या सगट मला येडं करून काढल्यावरती मला त्याची बायको केस ओढून आणली। केस ओढून बाहेर आणल्यावर मग त्या पोरावानी काट्या मला मारल्यावरती त्याने म्हणजे पंकज इंगळे यांना मोठा रॉड आणला सगट माझ्या डोक्यामध्ये बसवला। मग डोक्यामध्ये रॉड बसवल्या सगट माझ्या जीव मारण्याची धमकी, मला जीव मारण्याच्या प्रयत्नात त्यांनी होते, पण मी त्याच्यामध्ये साहेब त्यांना मारल्याच मी बेशुद्ध पडले। नाही मला मिळाला पाहिजे, माझी इज्जतीची भरपाई मला मिळायला पाहिजे। दोन तास चौघा जणांनी मारले, ते आशिकेश शिंदे, अनिकेत शिंदे, पंकज इंगळे आणि नंदिनी इंगळे ह्या चौघांनी माझ्या बहिणीला मारहाण केले, डोक्यामध्ये रॉड वगैरे घालून। ज्या बहिणीला माझ्या बहिणीवर जे का झाला अत्याचार, हल्ला, प्राणघातक हल्ला वगैरे झालेला केलेला आहे, मी पोलीस चौकी वगैरे मध्ये सगळं जबाब माझ्या बहिणीला द्यायला लावलो। जे काय माझी बहिणीनं जबाब दिला होता त्याचे शब्द गाळ करून त्यांनी त्यांच्या मनाने कलम वगैरे लावलेले आहेत साहेब, आणि ज्या माझ्या बहिणीला जे कलम पाहिजे ते कलम आम्हाला मिळाले नाहीत साहेब। एवढं माझ्या बहिणीला नाही मिळून भेटावा ही आमची अपेक्षा आहे।